व्यासपीठावर यावं आणि नक्कीच आपला प्रवास कसा होता या सर्व उपस्थितांना आपण सांगायचं आहे. नक्कीच आपल्या या प्रेरणादायी शब्दांनी अनेक अधिकारीसुद्धा घडले जातील यामध्ये शंका नाही. या ठिकाणी मी मयुरताई देसले यांना विनंती करतो की कृपया आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त व्हावं. सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार करते आणि आज या कार्यक्रमासाठी तुम्ही मला बोलवलात आवर्जून त्यासाठी विशेषतः आकाशदादांचे आणि संपूर्ण जिजाऊ परिवाराचे आभार व्यक्त करते. खरं तर जिजाऊ परिवाराचे आभार मी व्यक्त करणं ही चुकीची गोष्ट आहे, कारण ज्या घरात मी वाढले आपण त्या घराचं कधी आभार मानत नाही, आपल्या आईवडिलांच्या मानत नाही. पण आज हा खूप मोलाचा क्षण मानेन मी माझ्या आयुष्यातला की जिथे मला व्यक्त होण्याची संधी मिळते. आतापर्यंत रिझल्ट लागल्यापासून 7-8 ठिकाणी सत्कार वगैरे झाले, अनेक ठिकाणी बोलायला भेटलं, पण मी कधी जिजाऊचे विशेष असे आभार नाही मानले. कारण आपण ज्या घरातून वाढलो आपण त्या घराचे कधी आभार मानत नाही, त्या आईवडिलांचे कधी आपण आभार मानत नाही. ते मनामध्ये असतं, ते शब्दात व्यक्त केलं जात नाही. पण आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते. आणि सांगायचं म्हणजे विशेषतः स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये उतरायचं असं फार मनामध्ये होतं की काहीतरी करायचं आहे, स्वप्न खूप मोठी बघितली होती आणि ती पूर्ण करायची आहेत असं खूप मनामध्ये होतं. एक जिद्द ठेवली होती की काहीतरी करायचं आहे. पण आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला तेवढी सोय मिळत नाही. पण जर कधी तुम्हाला संधी मिळाली तर झडपोली या नगरीत जाऊन बघा. मी तिथे 18 महिने राहिले, जवळजवळ 1.5 वर्ष. आणि 18 महिन्यांमध्ये एखाद्या पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये जसं तुम्हाला शिक्षण मिळणार नाही तसं ते आपल्याला तिथे मिळतं. अगदी प्रोफेशनल असं तुम्हाला त्या ठिकाणी गाईड केलं जातं. आणि अशा ठिकाणी मी 18 महिने केले. मी कधी पुण्याला गेली नाही, मी कधी कोचिंग घेतला नाही, मी कधी कुठल्या क्लासेसला गेली नाही. फक्त माझी सुरुवात BSc झाली आणि एक्झाम दिली जिजाऊची. स्पर्धा परीक्षांसाठी तिथे एक्झाम असते, इंटरव्ह्यू असतो. एक्झाम दिली, एक्झाम पास झाले, इंटरव्ह्यू असतो, तो इंटरव्ह्यू दिला. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं. घरून जाऊ नको असं सांगत होते, लांबे वगैरे. आपल्या मुलींना बाहेर जायची सवय नसते. पहिलीपासूनचं 15वीपर्यंतचं शिक्षण हे घरून झालं होतं. त्यामुळं बाहेर हॉस्टेलला राहिलं, जरा घरचे काचकुचत होते की जाऊ नको वगैरे, मुलगी आहे असं तसं. पण नाही, घरी भांडून गेले होते की नाही मी जाणार राहणार. घरी जाताना फक्त 7 दिवसांचे कपडे घेऊन गेले होते, 4 ड्रेस नेले होते, एकाच बॅगमध्ये 7 पुस्तकं, 4 कपडे आणि लागणारे जे साहित्य होतं रोजचं ते घेऊन गेले होते. 1 आठवड्याचं सामान होतं आणि ते घेऊन मी तिथे गेली. 24 एप्रिलला गेली होती. त्यानंतर 1 महिन्याने 24 मेला डायरेक्ट मी घरी आली होती. त्यावेळी माझ्या घरचे बोलले होते की आपल्याकडच्या घरातल्या सोयीसुविधांपेक्षा तिथे जरा वेगळं असेल, सो आम्हाला असं वाटलं तू राहणार नाही वगैरे. पण खरं सांगते, जिजाऊ नगरीमध्ये एकदा जाऊन बघा, तिथे संघर्ष तुम्हाला वाटणारच नाही. असं वाटतं की मंजिलों से ज़्यादा रास्तों से प्यार करो. असं म्हणतात की मंजिलों से ज़्यादा रास्तों से प्यार करो. रास्तों से प्यार तभी होता है जब वो रास्ते सुकून भरे होते. पण आपला सर्वांना माहिती आहे MPSC असो UPSC असो किंवा स्पर्धा परीक्षांचा मार्ग हा सोपा नाही आहे. हा खूप अवघड मार्ग आहे. खूप अप्स अँड डाऊन येतात, खूप ऑब्स्टॅकल येतात. ते सर्व पार करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असतं. विशेष सांगायचं म्हणजे आपण तिथे नेहमी भेटायचे. सॅटर्डे संडेला आप्पा यायचे, बाबा असायचे, आई असायच्या. आईंच्या हातचं जेवलोय आम्ही. बाबा म्हणजे कधी जर तुम्हाला उठायला उशीर झाला, लायब्ररीला पोहोचायला उशीर झाला तरी आप्पा स्वतः जातीने विचारायचे, मयुरी आज उशीर झाला, काय झालं? आजारी असू दे, काही असू दे. एक किस्सा सांगेल तुम्हाला माझ्या प्रवासातला. तसा तर माझा 18 महिन्यांचा प्रवास खूप मोठा आहे. फक्त एक किस्सा सांगेन. माझी मोठी वहिनी पोलीसमध्ये होती आणि मोठा भाऊ पोलीसमध्ये. तर वहिनीची डेथ झाली. त्या प्रेग्नेंट होत्या आणि त्यांची डेथ झाली. घरी मी 1.5 महिना होती. जानेवारी फेब्रुवारी माझं घरीच गेलं. एप्रिलमध्ये माझी 30 तारखेला एक्झाम होती आणि घरून असं हे झालं की नाही तू आता स्टडी केला आहे तर तू जायला पाहिजे. तर मग मी घरी म्हणजे सगळी माझी फॅमिली डिस्ट्रॉय झाली होती त्यावेळी. आणि अशा वेळी मला जिजाऊने खूप मोठा आधार दिला आणि मी तिथे गेली. तिथे गेल्यानंतर अगदी 1.5-2 महिन्यामध्ये माझी एक्झाम होती. अक्षरशः पुस्तक वाचताना मला घरचं सगळं आठवायचं. माझ्या स्वतःच्या आई जीचं वय आता 50 वर्षापेक्षा जास्त आहे. तिच्यावर 1 वर्षाचं जे बाळ होतं, 1 दिवसाचं जे बाळ होतं त्याची जिम्मेदारी, 3 वर्षाचं बाळ होतं त्याची जिम्मेदारी होती. संपूर्ण कुटुंब सांभाळायचं होतं. मी एक मुलगी असून माझ्या घरासाठी त्यावेळी काही करू शकले नाही असं त्यावेळी वाटायचं. तिथे जाऊन मी जेव्हा पुस्तक वाचत बसायची तेव्हा न कळत पुस्तक वाचता वाचता डोळ्यातून पाणी कधी त्या पुस्तकांच्या पानावर पडायचं कळायचंच नाही. आणि त्यावेळी माझ्या तिथे मैत्रिणी खूप साथ दिली. इकडनं गेली आणि 4थ्या दिवशी
ग्राउंडवर धावताना मी पडली आणि माझ्या पायाला 2 क्रॅक आले. 5 दिवस माझ्या घरी ही गोष्ट माहीतही नव्हती की मी पडले आणि माझ्या पायाला क्रॅक आहेत. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही डायनाप्लास्ट करू शकता किंवा मग प्लास्टर करू शकता, पण प्लास्टर केल्यावर 1 महिना तुम्हाला हालता येणार नाही. 1.5 महिन्यावर एक्झाम आहे, 1 महिना हालता येणार नाही, कसं राहणार? मग मी डायनाप्लास्ट केला. डॉक्टर म्हणाला होता त्रास होईल, 3 महिने डायनाप्लास्ट चालेल, दर आठवड्याला चेंज करावं लागेल. मला अजूनही आठवत आहे, 5 दिवस माझ्या घरी माहीत नव्हतं की माझा पाय मोडलाय. तिथे सगळी सुविधा माझी होत होती. माझ्या मैत्रिणींनी मला सकाळी नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत रात्रीचं जेवण मला लायब्ररीमध्ये पुरवलंय. दिवसभर सकाळी मी 5:30 वाजता उठून लायब्ररीला जायची, तर डायरेक्ट रात्री 8 वाजताचं मेसचं जेवण करून मी डायरेक्ट हॉस्टेलला जायची. असे दिवस मी तिथे काढलेत. मला अजूनही आठवतं माझं डायनाप्लास्ट चेंज करायचं होतं आणि त्यावेळी मला बाबा लायब्ररीपासून हॉस्पिटल तिथे काही आपल्याला हे नाही आहे, पैसे देऊन द्यावे लागत नाही. आपल्या बाबांची कृपा आहे की ते आपल्याला मोफत आहे, पूर्णतः मोफत आहे. माझा सगळा उपचार तिथेच झाला आणि मला लायब्ररीमधून डायनाप्लास्ट चेंज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. त्यावेळी स्वतः बाबा जातीने त्यांची गाडी घेऊन मला हॉस्पिटलपर्यंत सोडायला आले होते. हे त्यांचे उपकार आहेत. म्हणजे ज्या घरामध्ये आपण वाढतो त्या घरामधले आपले आई वडील तुमची जशी काळजी घेतात ना, तशी काळजी माझी जिजाऊने तिथे घेतली. आणि आजचा जो सोनेरी क्षण मला या ठिकाणी बघायला मिळाला ना, तो केवळ आणि केवळ म्हणजे माझी मेहनत असेलच, पण त्यासाठी जी पण लागणारा जो एक बॅक सपोर्ट असतो, तुमचा शरीराचा एक आपण म्हणतो की आपल्या शरीराचा एक बॅकबोन असतो, ते म्हणजे माझ्यासाठी माझं कुटुंब जसं आहे तशी एक जिजाऊ आहे. जसं घरी आपलं 4-5 माणसांचं कुटुंब असतं, तसं जिजाऊ नगरीमध्ये माझं 100 माणसांचं कुटुंब होतं आणि तिथे खूप चांगली सोय आहे. आपण नेहमी म्हणायचे, तिथे येता जाता नेहमी भेटायचे, अभ्यास कसा चाललाय, म्हणजे जसं घरचं आपले वडील विचारतात तुम्हाला बाहेरून आल्यावर की कसं चाललाय अभ्यास वगैरे, तसं आपण जातीने विचारायचे. घरी काहीही कार्यक्रम असू दे, त्यावेळी आम्ही जास्त घरी नाही यायची, म्हणजे फंक्शन वगैरे असतील घरचे अटेंड नाही करायची, पण तिथे कोणताही फंक्शन असला ना तर आई सर्व लायब्ररीतल्या मुलांना ना जेवायला बोलून घ्यायचं. घरी आम्ही जायचो, आईच्या हातचं जेवण करायचो, छान वाटायचं. कधी वाटलं नाही की घरापासून दूर आहेत. आईचं प्रेम मिळायचं, वडिलांचं प्रेम मिळायचं, शिक्षण घेत होतो, अभ्यास करत होतो, मित्रमैत्रिणी होते. फार हेल्दी वातावरण आहे अभ्यासासाठी त्या ठिकाणी. संघर्ष प्रत्येकाच्याच वाटेला येतो, कुणालाही असं यश अचानक मिळत नाही, पण त्या संघर्षामध्ये आपल्याला गरज असते ती एका मोठ्या सपोर्टची, आणि तो सपोर्ट म्हणजे माझा जिजाऊ होती. आणि आपण ना एक शब्द दिला होता, आपण नेहमी बोलायचे की स्वप्न खूप मोठं बघा जेणेकरून ते पूर्ण होईल. आणि त्यासाठी तेवढी जर स्वप्न मोठं बघितलं ना तर म्हणजे आपण असं म्हणतो नाही का, स्वप्नांना सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, पण तुमच्या अडचणींना सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत, म्हणजे तितक्या अडचणींना सामोरे जायची तयारी आपली स्वतःची असते, असं आपणचं म्हणणं होतं. बाणाचा नेम नेहमी आकाशावर ठेवा, जेणेकरून त्याचं जी झेप आहे ती निदान त्या झाडापर्यंत तरी पोहोचेल, असे आपण नेहमी म्हणायचे आम्हाला त्या ठिकाणी असताना. आणि आपण शब्द देते, आज तलाठी झाले, पण हे फक्त खातं उघडलंय, अजून अकाउंट माझं खूप मोठं आहे आणि त्यांना शब्द दिल्याप्रमाणे मी ते पूर्ण करेन, असं आज मी ह्या ठिकाणी त्यांना सांगणार आहे. जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कहीं इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमां बाकी है, अभी तो पूरा आसमां बाकी है. आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिलीत. खरं तर आजपर्यंत मी जितके पण सत्कार वगैरे झाले, जिथे पण कोणी मला बोलायला सांगितलं की तू स्टडी कसा केला वगैरे, असं मी सांगायची स्टडी कसा केला वगैरे, पण मी कधी माझा संघर्ष सांगितला नव्हता किंवा मी काय याच्यातून गेली ते सांगितलं नव्हतं. संघर्ष खूप मोठा आहे, त्यातला फक्त एक किस्सा आता मी तुम्हाला सांगितला, पण असे अनेक किस्से झाले, पण मी ते कधी कोणासमोर सांगितले नाही, कारण आपल्याकडच्या मुलांना आधीच भीती वाटते, अरे बापरे कसं होणार, मग आम्ही सुरुवात करू की नको. जर आपणच आपले हे सांगत बसलो तर मग पोरं दुसरी अजूनच खचून जातात की नाही एवढा संघर्ष असतो, करायचं की नाही. पण असं काही नाही आहे, जोवर तुम्ही तुमच्या बुद्धीला सांगत नाही की तुमची स्वप्न मोठी आहेत, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी पण मोठ्या आहेत, तोपर्यंत तुमची बुद्धी ते स्वीकारत नाही की मी हे करू शकते किंवा मी हे करू शकतो. स्वतःच्या बुद्धीला सांगून द्या की जर स्वप्न मोठी असतील तर अडचणी पण मोठ्या येणार, आणि देव त्यांनाच अडचणी देतो ज्यांना त्या सांभाळण्याची म्हणजे धमक असते, तरच तुम्हाला देव अडचणी देतो. जर तुमच्यामध्ये त्या अडचणींना सामोरे जायची धमक असेल तर त्या अडचणींना नक्की सामोरे जा. आणि एकच सांगेन की आपण जे फार 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 जास्त मनापासून आभार मानेन की त्यांच्यामुळे आज हा दिवस मला बघायला मिळाला आहे. त्यासाठी सर्व जिजाऊ कुटुंबाचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मयुरीताई यांनी नक्कीच त्यांचा प्रवास काय होता तो सांगितलेला आहे.
त्यांच्या भाषणामध्ये एक वाक्य प्रकर्षाने जाणवलं, ते म्हणजे जर आपल्याला यश मिळवायचे असेल ना तर कष्ट